जेडपी राड्यानंतर कराड पेटला, शिंदे सेनेचा संताप उसळला. सातारा जेडपीतील गोंधळानंतर कराडमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दत्त चौकात आक्रमक निषेध करत प्रशासनाला थेट इशारा दिला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी एसीपी तुषार दोशी आणि 100हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनाचे निर्देश दिले आहेत. दरम्यान यानंतर आंदोलन भडकले. तुषार दोशी यांना तात्काळ निलंबित करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा देत घोषणाबाजी करण्यात आली. द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड. राहिल्या पाहिजेत का फेर निवडी झाल्या पाहिजे? धिक्कार असो. आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या वेळी जो प्रशासनाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनानं सन्माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी पोलीस प्रशासनानं मनमानी करून लोकप्रतिनिधींना मतदानापासून वंचित ठेवत एकाधिकारशाही दाखवत या ठिकाणी सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई यांना दुखापत होईपर्यंत, तसेच मकरंदाबा, खासदार नितीन काका पाटील, आमदार शशिकांत शिंदे साहेब या लोकप्रतिनिधींना धक्काबुक्की करत व स्थानिक लोकप्रतिनिधींना मतदानापासून वंचित ठेवत एकाधिकारशाहीनं सत्ता स्थापन करण्याचा अतिशय निंदनीय प्रकार या लोकशाहीच्या मिनी मंत्रालयामध्ये पार पडला. या जिल्ह्याला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा आहे. ज्या चव्हाण साहेबांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया रचला आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्याला प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची रचना केली. त्याच लोकशाहीच्या मंदिरामध्ये जेडपीची सत्ता स्थापन करताना सत्ताधाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रशासनानं गळशिपी करून लोकशाहीचा गाळा बसण्याचं अतिशय निंदनीय काम या ठिकाणी केलेलं आहे. या सर्व घटनाचा व नामदार शंभूराज देसाई साहेब यांना व आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना झालेल्या धक्काबुक्कीचा व केलेला अपमान याचा आम्ही सर्वजण कराडवासीय, कराडचे नागरिक या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. तसेच सर्व पक्षीयांच्या वतीनं या ठिकाणी मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. पोलिसांनी यापुढे निष्पक्षपणे भूमिका घेऊन या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखावी, अन्यथा त्यांना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये, शिवसेनेच्या पद्धतीनं त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं उत्तर दिलं जाईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी. निषेध मोर्चा आज आयोजित केला आहे. तर खरं तर परवाची जी गोष्ट घडली ती घाणेरडी पद्धतीची गोष्ट होती. एक तर मग निवडणूक घ्यायचीच कशाला, डायरेक्ट निकालच जाहीर करून टाकायचा. हे उमेदवारांना मतदान करायचा अधिकार असताना देखील प्रशासनाचा बळ वापरून अधिकार त्यांचा हिरून घेतला. एक सर्व पक्ष आम्ही आज जमलेलो आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमची सर्व पक्षांची तर्फे एकच मागणी आहे. मी राष्ट्रवादी कराड शहर व शिवसेना आमची शंभूराज देसाई साहेबांची सगळ्यांनी मिळून एकच हे केलेलं आहे की आम्ही आता प्रथमतः आमचे शहराध्यक्ष वगैरे सगळे असतील, प्रथमतः आम्ही चव्हाण साहेबांची समाधी गोमूत्रानं साफ करणार आम्ही पहिल्यांदा. कारण तिथं येऊन त्यांनी जे म्हणजे पुष्पचक्र अर्पण केले हे ॲक्च्युली यशवंत विचाराच्या विरोधातली सगळी लोक आहेत. तर आम्ही यशवंत विचाराची लोक आहेत. पहिल्यांदा चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन सर्व पक्ष कार्यकर्ते आम्ही जाऊन पहिली समाधी स्वच्छ करणार आहे आणि एकच मागणी करणार आहे की ही निवडणूक पुन्हा एकदा व्हावी, प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा याच्या पुढं ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आहे आम्ही सगळे. शिवसेना सर्वपक्षीय आज शपथेत जमलेलं आहे. महाराष्ट्राचं यशवंतराव चव्हाणच्या विचारांचे हे गाव आहे व जिल्हा आहे. त्या विचाराला फक्त काळीमा बसलेले आहे. तसंच पालकमंत्र्यांना धक्काबुक्की झालेली आहे. याचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो व अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची झालेली आहे फेर निवड व्हावी असं मी सर्व पक्षाच्या वतीनं आज घोषणा करतो. जय हिंद. सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यांदा मी सातारा जिल्ह्याचे SP तुषार दोशी यांचा जाहीर निषेध करतो. तुषार दोशींचा घटनाक्रम पाहिला तर पहिल्यांदाच वादग्रस्त आहे.
आंतरवाली सराट या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी लाठी हल्ला केला आणि मराठा समाजावर अत्याचार केला. त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं, पण तत्कालीन सरकारनं त्यावेळेस गृहमंत्री कोण असतील त्यांनी बडतर्फ न करता त्यांना सातारा जिल्हा देण्यात आला. आम्ही पहिलंच निवेदन दिलं होतं की हे तुषार दोषी हे गुन्हेगार आहेत, यांना सातारा जिल्ह्यामध्ये आणू नका, कारण यांचा घटनाक्रम बघा. तरी पण त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये मराठा समाजावर अन्याय करायला आणलं काय असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आणि तसाच प्रत्यय आम्हाला परवाच्या जेडपीच्या इलेक्शन मध्ये आला. आमच्या मराठा समाजातील मंत्र्यांच्या वरती त्यांनी अत्याचार केला. मंत्री असताना त्यांना धक्काबुक्की केली आणि एका गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं. पहिल्यांदा आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठा समाजाच्या वतीनं तुषार दोषींचा जाहीर निषेध करतो आणि त्यांचे तुषार दोषींचं या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे. आमची पहिली मराठा समाजाची मागणी आहे. आम्हाला असे अधिकारी नको आहेत. प्रचंड मराठा समाज घाबरलेला अवस्थेत आहे आता जिल्ह्यातला. आम्ही समाजाचं काम करत असतो. आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातनं फोन येतात की आज मंत्र्यांची ह्या अवस्था आहे, तर आपल्यासारख्या सामान्य माणसांची काय अवस्था होईल. आम्ही आज समाजसेवा करत असतो. आम्हाला याची भीती आहे की उद्या आम्हाला एखाद्या चुकीच्या गुन्ह्यात अडकवशीला, आम्हाला अटक करशीला. मंत्र्यांना तुम्ही अशा अवस्था मंत्र्यांची करताय, तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची तुम्ही काय अवस्था करशीला. त्यामुळे आमचा पहिली मागणी आहे की या तुषार दोषींचं या सातारा जिल्ह्यातून निलंबन झालं पाहिजे. आलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये जे प्रशासनानं जे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ज्या आमदारांच्या वरती मंत्र्यांची वरती जो प्रकार केला तो निंदनीय प्रकार झाला. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 37 सदस्य असताना सुद्धा त्यातले काही सदस्य फोडले, तरी सुद्धा 33 सदस्यांची आमच्याकडे मेजॉरिटी होती आणि त्यांच्याकडे 32 सदस्य होते आणि सदस्यांच्यावरती खोट्या तक्रारी दाखल केल्या. अनिल देसाई यांनी मानकेंच्या वरती आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि स्वतः ज्यांचं अपहरण झालंय असा गुन्हा दाखल केला. त्यांनी जाऊन स्वतः पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की माझं अपहरण झालेलं नाही. असं असताना सुद्धा मतदानापासून अनिल देसाई आणि मानके यांना वंचित ठेवलं आणि एक सदस्य कांबळे म्हणून त्यांना जबरदस्ती हाताला धरून आणून इकडं बसवलं आणि जबरदस्ती हात वर करायला लावला. अशी बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया परवा पार पडली. अशा या निवडणुकीचा आम्ही निषेध करतो. जय शिवराय, जय काँग्रेस. आपण पाहिलं परवा सगळ्यांनी घरोघरी ही टीव्हीच्या माध्यमातून बातमी पसरली की जो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची जी निवड झाली ती बेकायदेशीर झाली आणि तिथं गदारोळ झाला म्हणण्यापेक्षा गदारोळ करण्यात आला. आणि याला बीजेपी सरकारचे पदाधिकारी शिवाय प्रशासन पण त्याला सामील होतं. म्हणजे ही सगळं बघितल्यानंतर असं एक मिनिट डोक्यात आलं की ही मोगलाई आली का इंग्रजांचं राज्य आलं. कारण आपण बघितलं की जर पालकमंत्र्यांना जर मारहाण होत असेल तर सर्वसामान्य जनतेने न्याय कुणाला मागायचा. आम्हाला खरोखर आम्ही सर्व पक्षीय मिळून या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की पुन्हा एकदा ह्याची निवड व्हावी. कारण जर सातारा जिल्हा ही छत्रपतींची राजधानी आहे आणि त्या राजधानीत जर जनतेला न्याय मिळत नसेल तर मला वाटतं म्हणण्यापेक्षा सगळ्या जनतेचा आवाज हा आहे की छत्रपतींचे वंशज म्हणणाऱ्यांनी ही पुन्हा एकदा निवड घ्यावी आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा किंवा वंशज आपण नाही म्हणून स्वीकारावं. कारण ही गोष्ट जी घडलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला धक्कादायक आहे. म्हणजे एकंदरीत काय तर कुठंतरी गुलामगिरी आलेली आहे, कुठंतरी दहशत आणि गुंडगिरीचं राज्य आलेलं आहे आणि ही सगळ्यांना दिसतंय. मी पुन्हा एकदा ह्याचा जाहीर निषेध करते आणि पुन्हा एकदा फडणवीसांना मला सांगायचं आहे की आता फडणवीसांच्याकडे ही गोष्ट जाणार आणि नेहमीप्रमाणे फडणवीस सांगणार की ह्याच्यावर समिती नेमण्यात येईल आणि त्यातून जी काय मार्ग निघेल त्याला न्याय मिळवून देण्यात येईल. अशी 5 वर्ष घालवून ही गुंडगिरीचा आमच्यावर वर्चस्व 5 वर्ष चालणार आहे. तर ह्याचा जाहीर निषेध करतो. ही आम्हाला राज्य नको आहे. शिवेंद्र राजांनी ह्याची परत एकदा निवड घ्यावी आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.